घरामध्ये चोरून वीज खाणारा अदृश्य राक्षस. तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्व दिवे आणि पंखे बंद असतानाही तुमचे वीज बिल अपेक्षापेक्षा जास्त का येते? याचे मुख्य कारण असू शकते फॅन्टम लोड. याला स्टँड बाय पॉवर, व्हॅम्पायर ड्रॉ किंवा अदृश्य लोड असेही म्हणतात. हा नेमका काय प्रकार आहे? यामुळे तुमचे किती नुकसान होत आहे आणि यापासून आपण सुटका कशी करून घ्यावयाची हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नेमका फॅन्टम लोड म्हणजे काय? जेव्हा एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण आपण रिमोटने किंवा मूळ बटन न दाबता फक्त ऑफ करतो, म्हणजे ते पूर्णपणे बंद होत नाही, ते स्टँड बाय मोडवर असते. या स्थितीमध्येही ते उपकरण सतत थोड्या प्रमाणात वीज वापरत असते, थोड्या प्रमाणात वीज ओढत असते आणि या छुप्या ऊर्जेच्या वापरालाच आपण फॅन्टम लोड म्हणतो. उदाहरण समजून घ्यायचे झालेच तर तुम्ही टी व्ही रिमोटने बंद करता आणि रिमोटने बंद केल्यानंतर टी व्ही फक्त त्या उपकरणापासून बंद होते. भिंतीवरील मुख्य स्विचमधून तो करंट टी व्हीपर्यंत येतच असतो. अशा वेळी टी व्हीमधील लाल लाईट जळत असतो आणि डिजिटल सर्किट चालू असतात. हा चालू असलेला लाल लाल लाईट, लाल दिवा म्हणजे फॅन्टम लोडचे उत्तम उदाहरण होय. फॅन्टम लोड निर्माण करणारी मुख्य उपकरणे. तुमच्या घरात अशी अनेक उपकरणे आहेत जी 24 तास चोरत असतात, वीज चोरत असतात, वीज ओढत असतात. जसे की टी व्ही आणि सेट टॉप बॉक्स. रिमोटने बंद केल्यानंतरही हे सर्वात जास्त वीज खेचत असतात. मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर सॉकेटमध्ये अडकून स्विच चालू ठेवल्यास फोन जोडलेला नसतानाही चार्जर वीज ओढत राहतो. मायक्रोवेव्ह आणि ओव्हन यावर दिसणारी डिजिटल घड्याळ पण सतत वीज वापरत असते. वायफाय राउटर. आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपसाठी आपण जे वापरतो वायफाय राउटर, त्याचेसुद्धा असेच आहे. हे राउटर आपण रात्री झोपतानासुद्धा चालू ठेवतो, त्यामधील लाल लाईट चालूच असतो. म्हणजे नेमका मेन स्विचपासून, मीटरपासून हे उपकरण करंट ओढतच असते. AC आणि म्युझिक सिस्टम हे रिमोट कमांडची वाट पाहत स्टँड बाय मोडवर राहतात. संगणक आणि प्रिंटर स्लीप मोडमध्ये असतात. आपण कम्प्युटर चालू करून तसंच ठेवून देतो, ते स्लीप मोडमध्ये जाते, स्क्रीन बंद होते. पण नेमकं त्या कम्प्युटरचा करंट ओढणे चालूच असते. प्रिंटरसुद्धा तसेच असते. आपले प्रिंटरचा बोर्डाला आपण बोर्डाला पिन खोसून चालूच ठेवतो, पण इलेक्ट्रिक बोर्डापासून आपण बटन बंद करत नाही. या स्थितीतसुद्धा प्रिंटरसुद्धा इलेक्ट्रिक ओढत असते. याचे परिणाम काय होतात? पैशाचे नुकसान. एका अंदाजानुसार घराच्या एकूण वीज बिलापैकी 5 ते 10% बिल या फॅन्टम लोडमुळे येते. वर्षभराचा विचार जर केला तर ही रक्कम हजारो रुपयामध्ये जाते. जागतिक पातळीवर विचार केल्यास कोट्यावधी घरांमध्ये वाया जाणारी ही वीज एका मोठ्या पॉवर प्लांटच्या क्षमतेएवढी असू शकते. याकडे जर आपण लक्ष दिले तर ऊर्जेचा अपव्यय आपल्याला टाळता येतो. जास्त वीज निर्मितीसाठी जास्त कोळसा जाळावा लागतो, त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते आणि पर्यावरणाला हानी पोचते. परिणामी पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाला सुद्धा आपण प्रभावित करू शकतो. फॅन्टम लोडपासून सुटका कशी मिळवाल, यावर काय उपाय आहे? आपण काय केले पाहिजे म्हणजे आपल्या फॅन्टम लोडपासून मुक्तता होईल किंवा फॅन्टम लोडना पूर्ण आपल्याला नियंत्रणात आणता येईल? त्यासाठी फक्त थोड्याशा जागरूकतेची गरज आहे. उपकरण वापरून झाल्यानंतर केवळ रिमोटने सदर उपकरण बंद न करता भिंतीवरील मुख्य बटनापासून आपण ते उपकरण बटन दाबून बंद केले पाहिजे. मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जरचा उपयोग झाल्यानंतर सदर चार्जर सॉकेटमधून काढून टाकायचे आणि ते स्विच, ते बटन बंद करायचे. स्मार्ट पॉवर स्ट्रीप आपण वापरू शकतो. एकाच ठिकाणी अनेक उपकरणे, उदाहरणार्थ संगणक, प्रिंटर, स्पीकर जोडलेली असल्यास स्मार्ट पॉवर स्ट्रीप वापरा. मुख्य उपकरण बंद झाल्यावर ही स्ट्रीप इतर उपकरणांचा वीज पुरवठा आपोआप खंडित होतो.
रात्री वायफाय बंद करा. रात्री झोपताना वायफाय राऊटर बंद केल्याने विजेची मोठी बचत होऊ शकते. आपण रात्री वायफाय बंद न करताच झोपी जातो. कोणतेही उपकरण खरेदी करताना एनर्जी स्टार असणारी उपकरणे शक्यतोवर खरेदी करावेत. नवीन उपकरणे घेताना कमी स्टँड बाय पॉवर वापरणारी उपकरणे आपण निवडायची आहेत. फॅन्टम लोड हा एक असा छुपा खर्च आहे जो आपल्या काळात आपल्या खिशाला नकळतपणे कात्री लावतो. वाचवलेली वीज म्हणजे निर्माण केलेली वीज हे लक्षात ठेवून उपकरणाचे प्लग सॉकेटमधून काढण्याचे किंवा स्विच बटन बंद करण्याचे आपल्याला सवय लावली पाहिजे. आपल्या कुटुंबाला सवय लावली पाहिजे. या सवयीमुळे तुमचे वीज बिल तर कमी येईलच, सोबत पृथ्वीला हिरवीगार ठेवण्यासाठी मदत करेल. आजच तुमच्या घरातील अशा व्हॅम्पायर उपकरणाचा शोध घ्या आणि वीज वाचवायला सुरुवात करा. तुम्हाला ही माहिती खरोखरच माहीत होती का? अशा माहितीसाठी योजना इन्फो हब या चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांना ही माहिती शेअर करा. त्यासाठी या चॅनलची लिंक इतरांना शेअर करा आणि आपले मत, आपला पत्ता चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चितच नमूद करा, जेणेकरून आपण कुठून पाहत आहात याबद्दल आम्हाला समाधान लाभेल.